जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल शशी आरबीआयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा आज काय झालं. आज होता रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि आज होती एकादशी. तर काकडा आरती झाली आणि सगळ्यांनी विचार केला की आज जाऊया आपल्या गावाजवळचं पंढरपूर म्हणजेच नारायणपूर या गावी जे मंदिर आहे ते खूप पुरातन आहे. एका गोसाव्याला ते आढळलं होतं खूप दिवसाआधी. मला वाटतं 1954 लिहून आहे त्या ठिकाणी की त्या काळात ते मंदिर सापडलेलं आहे आणि त्यातला जो इतिहास आहे अजूनही काही स्पष्ट नाही, पण ठीक आहे. आपण त्या गावात शिरतोय. हे गाव आहे नारायणपूर, जवळच आहे नंदुरीपासून, आमच्या गावापासून म्हणजे हिंगणघाटपासून. तर सगळ्यांनी विचार केला आणि नंतर पहिल्यांदा दर्शन घेतलं आपण नरसिंह महाराजांचं. त्यानंतर गेलो आम्ही मंदिरात आणि मंदिराचा परिसर पाहिला तर खरंच एक विलक्षण आहे, मोठा परिसर आहे आणि त्या ठिकाणी हे मंदिर खूप पुरातन आणि त्यातला काही इतिहास आहे असे बरेच जाणकार लोक सांगतात की हे खरंच स्वयंभू मूर्ती आहे इथे. आणि बघा या ठिकाणी आम्ही आता आलो आहे या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. हा सुरुवातीला नव्हता पण आता खूप डेव्हलपमेंट झाला आहे इथं. आता हा जो आहे खांब याच्यावर लिहिला आहे 1954 म्हणजे त्या सालपासूनचे मंदिर असावं. तर समोर जे दिसलं ते नवीन कन्स्ट्रक्शन आहे. पहिल्यांदा आम्ही जेव्हा आधी आलो होतो 10 वर्षात तेव्हा काहीच नव्हतं. तर या ठिकाणी बघा हे जे समोर दिसते मूर्ती तुम्हाला दर्शन घडवतो त्यात स्वयंभू पांडुरंगाची. तर ही जी मूर्ती आहे ही मूर्ती आधी खूप जमिनीमध्ये होती आधी. अजूनही त्याचं दर्शन घेण्यासाठी वाकूनच जावं लागतं. तर त्या ठिकाणचा इतिहास असा आहे की हे मंदिर आधी जमिनीखाली दबलेलं होतं. तर कोण्या गोसाव्याला त्यांनी तिथे आढळलं, त्यांनी ते खोदकाम केलं तर हे मंदिर आढळलं आहे त्या त्यांना. तर या मंदिराचा इतिहास फार जुना आहे, पण हे मंदिर शाश्वत स्वयंभू आहे. त्यामुळं कसं आहे, प्रत्येकाने प्रयत्न करा इथं जवळपास जेही आमचे व्ह्यूवर्स असतील त्यांनी जाण्याचा प्रयत्न करून पाहू शकता. खूप सुंदर मंदिर आहे. त्याचबरोबर काही धार्मिक मूर्ती तर काही दिगंबराची, रामाची, हनुमानजीची अशी बरेचसे मूर्ती आहे. या नवीन बसवलेल्या आहेत, पण जे पुरातन जुनं मंदिर आहे ते समोरच आहे. तर बघा मी तुम्हाला याच्यामार्फत दाखवतो. इथे सुद्धा या ठिकाणी तुकारामाची आणि ज्ञानेश्वराची मूर्ती आहे. कार्तिक महिन्यात सुरू आहे आणि आता संपायला पण 2-3 दिवसच बाकी आहे आणि त्यानिमित्तानं आज एकादशी होती तर आम्ही इथे आलो आहे. हा आहे पुरातन खांब. या ठिकाणीही गरुड खांब म्हणते याला. या ठिकाणी दर्शन घेऊन आपण पहिले विठ्ठलाचं दर्शन घेत असतो. पंढरपूरला सुद्धा असाच गरुड खांब आहे. त्याला स्पर्श करावा लागतो आणि नंतरच आपल्याला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन होते. हा आता हा जी इकडे दिसला आहे हा सभामंडप हा विस्तीर्ण आहे, खूप मोठा बांधलेला आहे कारण दिवसेंदिवस काय याची प्रगतीच होत आहे. तर चांगलं आहे प्रत्येकासाठी आणि गावातल्या लोकांसाठी की कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम या ठिकाणी करता यावा. तर ह्याचं नियोजन असावं कदाचित. पण बघा याचा परिसर खूप मोठा आहे. इथे एक पायऱ्याची विहीर पण आहे, पण ती मला काही आढळली नाही. असं लोकं म्हणतात की इथे पायऱ्याची विहीर आहे खूप जुनी इतिहासकालीन. तर पाहण्यात शोध केला पण काही लक्षात नाही आलं. आणि हे बघा खरे संत तर यांना म्हणावं लागेल, ते बिचारे ज्ञानेश्वरीचं पठण करत आहे या ठिकाणी आणि विलक्षण देखावा होता. तर अशांनाच एक आपण म्हणतो की उपवास, देवधर्म, पण या ठिकाणी नंतर कसं आहे खरंच आपण तल्लीन होऊन जातो देवाच्या गाभाऱ्यात देवाच्या मंदिरात. तर माझंही मन आवरलं नाही आणि मी सुद्धा चाललो आता मंदिराच्या गाभाऱ्यात आणि मलाही दर्शन घ्यायचं होतं माझ्या स्वयंभू पांडुरंगाचे. तर पंढरपूरला तर काही जाणं होत नाही, पण त्यानिमित्तानं एकादशीचा हा दिवस होता तर विचार केला की जवळच आपलं पंढरपूर आहे तर मी सुद्धा त्या पंढरपुराचं दर्शन घेतलं. व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवतो की अंदर खूप स्वयंभू छान मूर्ती आहे. याचा एक आतमध्ये गुफा आहे, पण ती काही कपड्यामुळे झाकून आहे. ती काही लोकांना दाखवली नाही त्यांनी. पण सुरुवातीला आम्ही जेव्हा आलो होतो 10 वर्ष आधी तर या ठिकाणी ती गुफा होती. तर बघा मित्रांनो आहे ना ही स्वयंभू मूर्ती. आता ही कसं आहे अजून दिवसेंदिवस डेव्हलप झालं, पण आम्ही जेव्हा पाहिली होती ती खूप जुनी आणि एकदम सुंदर दिसायची. आता तशीच आहे. तर आमचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे तर आम्ही निघतो आमच्या घरी पुन्हा परत. तर प्लीज आणि बघा माझ्या पाठीमागे सुद्धा ती काही उत्खननात सापडलेल्या मूर्त्या आहेत. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.